Hello, students. Good morning. As in yesterday's lecture, we have studied that is the how to find the square roots of a given complex number. गिव्हन कॉम्प्लेक्स नंबरचे स्क्वेअर रूट तुम्हाला कसे फाइंड करायचे हे सांगितलेलं होतं, शिकवलेलं आहे. आता त्यामध्येच काल मी तुम्हाला जी होमवर्क 3 दिली होती तीच होमवर्क पुन्हा मी घेतो आहे आणि तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय. पहा, 1 + 4√3i याचं स्क्वेअर रूट काय आहे, रूट मध्ये मांडायचे a + b आय बी. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणायचं. स्क्वेअरिंग केला की हे निघून जातं, तुम्हाला माहिती आहे. रूट 1 + 4√3i रिमेन ॲज इट इज इक्वल टू a + ib हे स्क्वेअर. therefore 1 + 4√3i equal to its expansion a square plus 2abi plus b square I square. I square b square means b square I square. Therefore, I square is -1. Therefore, 1 + 4√3i equal to a square. हे इथं जर आपण -1 ठेवलो तर -b होईल, म्हणजे इथं मी घेतो b square and plus 2abi. आपण काय केलो, I square equal to -1 पुट आउट केलो, त्यामुळे ते -b square झाला. कंपेअर रियल and imaginary parts. Okay, that is a square minus b square. कालची स्टेप असणार आहे, कालची स्टेप होती ती स्टेप तशीच कंटिन्यू होणार आहे. पहा, and 2ab equal to 4√3. रियल पार्ट and इमॅजिनरी पार्ट. 2 डिवाइड केला की ab equal to 4 divided 2 means 2√3 and b equal to 2√3 divided by a. It is equation 1. Equation 2, put b equal to 2√3 by a in equation 1. वन इक्वेशन मध्ये आपण काय करूया, ते पुट आउट करूया. येते का लक्षात? जिथं b आहे तिथं पुट आउट करू. मीन्स a square minus 2√3 divided by a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1. इकडे पहा, इथं b च्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट आउट केली. स्क्वेअर होणार त्याचा काय होते पहा, a square minus 2 square is 4, √3 is 3, म्हणजे 2 चा 4 आणि √3 चा 3 means 4 into 3 12 by a square equal to 1. समजते का? पहा, त्याच्यानंतर आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. therefore क्रॉस मल्टिप्लिकेशन a⁴ minus 12 divided by a square equal to 1. therefore a⁴ minus 12 equal to a square. तो तिकडे हा इंटू डिवाइड मल्टिप्लाय होतो, डिवाइड होतो मल्टिप्लाय होतो. therefore a⁴ minus a square minus 12 equal to 0. आता हे जे आहे हे आपण काय करायचं, तर याची स्प्लिट -12 a⁴ ची स्प्लिट आपल्याला करायची आहे. 4 3 a square minus s प्लस सॉल्व करायचं. बघा बरं, -4a² म्हणून 3a² गेला, 1a² -1a². therefore a⁴ minus 4a² plus 3a² minus 12 equal to 0. therefore a² into bracket, a² कॉमन काढला, a² minus 4 plus 3 into bracket a² minus 4 असे दोन ब्रॅकेट तयार होतात. पहा, therefore a² minus 4 equal to 0 or a² plus 3 equal to 0. therefore a² equal to 4 means a equal to plus or minus 2, and a² equal to -3. आणि हे तुम्हाला मी काल सांगितलं, कोणत्याही टर्मचा स्क्वेअर मायनस येत नाही, इज नॉट इक्वल टू. त्यामुळे आपण a ची व्हॅल्यू फक्त काय घेणार आहे, प्लस और मायनस 2च घेणार आहे, आणि ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 2 मध्ये पुट आउट करणार. पुट इट इन इक्वेशन 2. therefore b equal to
2 under root 3 divided by plus or minus 2. 2 get cancel means remain only plus or minus root 3. आणि मग झालं लास्ट आन्सर. आता हे झालं ए आणि म्हणजे मला काय करायचं आहे, ए आणि बीच्या व्हॅल्यू फाइंड करायचे. आणि मग तुम्ही काय म्हणणार, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस 4 रूट 3i इक्वल टू व्हॅल्यू ऑफ ए, ची व्हॅल्यू ए प्लस आय बी आपण म्हणलेलं आहे, ए प्लस आय बी. आणि मग त्याची व्हॅल्यू ठेवतो, ए मीन्स प्लस ऑर मायनस 2 आणि बी मीन्स प्लस ऑर मायनस रूट 3i इज द आन्सर ऑफ दॅट एक्झाम्पल. लक्षात आहे का पहा, हे त्या एक्झाम्पलचं आन्सर आलेलं आहे. त्या एक्झाम्पलचं आन्सर आलेलं आहे. आता आपण सेम एक्झाम्पल, आता एक बराचसा पॅटर्न तुमच्या समोर आहेच, तोच पॅटर्न फक्त मी थोडेसे एक्झाम्पल चेंज करून तुम्हाला समजून सांगतो. बघा इथं काय चेंज होणार, हे एक्झाम्पल चेंज होणार म्हणून हे मी कट करतो, हे कट करतो. कारण हे आपल्याला एक्झाम्पलच कट करायचं, एक्झाम्पलच आपलं बदलणार आहे. ओके, त्यामुळे ह्या गोष्टी बदलत जाणार आहेत. त्यामुळे इथं बदल होणार आहे. बघूया पुढे काय काय चेंज होईल, तर आपण चेंज करू. एक्झाम्पल नंबर सेकंड आपण घेऊया, फोर्थ एक्झाम्पल घेऊया. काय फोर्थ एक्झाम्पल आहे पहा, रूट 3 प्लस एक्झाम्पल काय बघा, 3 प्लस 2 रूट 10 आहे. 3 प्लस 2 रूट 10i असंच एक्झाम्पल आहे. मग इथं मी काय करणार, त्या स्टेप मध्ये नंतर आपण काय करतो, 3 प्लस 2 रूट 10i इक्वल टू ए प्लस आय. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणजे की 3 प्लस 2 रूट 10i ए प्लस आय बी ब्रॅकेट स्क्वेअर, 3 प्लस 2 रूट 10i याचा एक्सपान्शन 3 प्लस 2 रूट 10i ॲज इट इज. देअरफॉर ए मायनस बी स्क्वेअर इक्वल टू किती येणार तुमचं, 3 येणार आहे. आणि ए बी इक्वल टू 2 रूट 10 येणार. देअरफॉर ए बी इक्वल टू 2 ला 2 कट झाला, रूट 10 आणि बी इक्वल टू रूट 10 डिवायडेड बाय ए. मग काय करणार, पुट रूट 10 डिवायडेड बाय ए इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये पुट आउट करायची. इथं म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये इथं पहा, म्हणजे रूट 10 बाय ए इथं पुट आउट करतो. काय होणार आहे, ए स्क्वेअर मायनस रूट 10 बाय ए ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 3 होणार. याचा स्क्वेअर काय होणार, ए स्क्वेअर रूट 10 चा स्क्वेअर 10, ए चा स्क्वेअर ए स्क्वेअर इक्वल टू 3 असा चेंज होणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन ए रेस टू 4 मायनस 10 डिवायडेड बाय ए स्क्वेअर इक्वल टू 3. क्रॉस तिकडे केलो, ए रेस टू 4 मायनस 10 3a स्क्वेअर काय होणार, 3a स्क्वेअर इकडे ट्रान्सफर केलो आपण तर मायनस 3a स्क्वेअर होईल, मायनस 3a स्क्वेअर होईल आणि हा मायनस 10 इक्वल टू 0. आता मल्टिप्लिकेशन कुणाची स्प्लिट करायची आपल्याला, 10 ची स्प्लिट करायची. इथून पुढे थोडंसं मी काढून टाकतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तेव्हा आन्सर काय आहे. एक्झाम्पल फक्त थोडंसं चेंज झालं, लक्षात घ्या. पॅटर्न सेम, एकच पॅटर्न असतो, बदल काहीही नाही. पॅटर्न एकच आहे, लक्षात घ्या. आलं का लक्षात. आणि मग त्याचं काय होणार पहा, इथं आपल्याला इथं स्क्वेअरिंग केले पहा, ए रेस टू 4 मायनस 10 डिवायडेड बाय ए स्क्वेअर, ए रेस टू 4 मायनस 10 3a स्क्वेअर, ए रेस टू 4 मायनस 3a स्क्वेअर मायनस 10 इक्वल 0. आता इथं आपण काय केलं पहा, यांची आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मेथडने सॉल्व्ह करायचं. याची मल्टिप्लिकेशन करायची, मायनस 10 ए रेस टू 4 त्याची स्प्लिट करायची, 5 2 जार 5 2 10, ठीक आहे. मिडलचं साइन बिग करणं, त्याच्या अपोजिट स्मॉलरला ए स्क्वेअर ॲडजस्ट करायचा. ए रेस टू 4 मायनस 5 ए रेस टू ए स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर मायनस 10 इक्वल टू 0. याच्यातून कॉमन काढायचं, तर काय होणार पहा, ए स्क्वेअर ॲज अ कॉमन, ए स्क्वेअर मायनस 5 प्लस 2 ॲज अ कॉमन, ए स्क्वेअर मायनस 5 इक्वल टू 0. देअरफॉर ए स्क्वेअर मायनस 5 इक्वल टू 0 अँड ए स्क्वेअर प्लस 2 इक्वल टू 0. Therefore, a square equal to 5 means a equal to plus or minus root 5. Okay.
and a square equal to minus 2. And as you have known about the, that is the no any number has the negative value. कुठल्याही याची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर कधीही निगेटिव्ह, नो एनी नंबर हॅज अ स्क्वेअर निगेटिव्ह, सो इट इज नॉट इक्वल. सो a equal to plus or minus. Put that value in equation number 2. Put it in equation 2, that is the b equal to plus or minus root 10 divided by a means root 10 plus or minus root 5. आता हे कसं करायचं असतं सांगतो बघा. प्लस और मायनस हे लिहायचं आणि हे 10/5 दोघांना एकच रूट आपण लिहू शकतो. दोघांना आपण एकच रूट लिहू शकतो. 5 ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येणार प्लस और मायनस रूट 2. अँड देअरफॉर मग आपलं काय आन्सर आहे, देअरफॉर रूट 3 प्लस 2 रूट 10i इक्वल टू a प्लस bi or ib इक्वल टू a, value of a is plus or minus root 5 plus or minus root 2. It is the answer. It is the square root of 3 plus 2 root 10i. Okay. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कंटिन्यू करूया. फिफ्थ क्वेश्चन पहा. फिफ्थ क्वेश्चन अगदी सेम असाच आहे. बघूया. मी फक्त काय त्यातून काढून टाकतोय हे लक्षात घ्या. फक्त काय गरज नसणाऱ्या गोष्टी काढून टाकतोय. बाकी काय जे आहे ते सेमच आहे. ओके, बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय. फिफ्थ क्वेश्चन काय आहे पहा. रूट अंडर रूट. फिफ्थ क्वेश्चन इज that is the under root 2 plus 2 root 3 i असं एक्झाम्पल आहे. 2 प्लस 2 रूट 3i प्लस नाही मायनस आहे. ठीक आहे, मायनस आहे. हे एक्झाम्पल आहे. आता हे आपण कसं लिहिणार, रूट मध्ये पहिला लिहिणार होय की नाही. कसं 2 मायनस 2 रूट 3i इक्वल टू a प्लस ib. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. ओके, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, that is 2 minus 2 root 3i ब्रॅकेट स्क्वेअर 2 minus 2 root 3i याचं एक्सपान्शन केलं हे समजलं तुम्हाला. आता हे 2 minus 2 root 3i कंपेअर a square minus b square is 2ab equal to minus 2 root 3 to cancel ab equal to root 3 to cancel झाला minus root 3 divided by that b equal to minus root 3 divided by a. Put b equal to minus root 3 by a minus root 3 by a in equation 1. इक्वेशन मध्ये पुट आउट करतो. a square minus root 3 by a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 2. ओके, आता आपण हे काय करूया. a स्क्वेअर याचा स्क्वेअर केला काय होणार, रूट 3 चा स्क्वेअर 3 बाय a स्क्वेअर इक्वल टू 2. समजते का. क्रॉस मल्टिप्लिकेशन a raised to 4 minus 3 only, minus 3 divided by a square equal to 2. Minus 3 is a raised to 4 minus 3, that is 2a square, that is that 2a square. आणि ते ट्रान्सफर करायचं. 2a square इकडे ट्रान्सफर केला 2a square minus 3 equal to 0. आता हे आपण सॉल्व्ह करायला पाहिजे. इथून पुढे आपल्याला चेंज होणार आहे. लक्षात घ्या, थोडासाच पार्ट चेंज होतोय, बाकी फार असं काही चेंज होत नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, एकच पॅटर्न लक्षात ठेवायचा, त्या पॅटर्न प्रमाणे जायचं. एक्झाम्पल कुठलंही अवघड वाटणार नाही, एकसारखे एक्झाम्पल्स असतात. दॅट इज मायनस 3a स्क्वेअर याची स्प्लिट 3 1 जार 3 मायनस 3 प्लस 1 a स्क्वेअर. a raised to 4 है ना, स्क्वायर therefore a raised to 4 minus 3a square plus 1a square minus 3 equal to 0. Therefore a square common, a square minus 3 a square common, 1 common, only 1 common, 1
a square minus 3 equal to 0. 2 bracket a square minus 3 equal to 0. A square plus 1 equal to 0. Therefore, a square equal to 3. Therefore, a equal to plus or minus root 3. And a square equal to minus 1, as you told in previous video, or that is the a square equal to minus 1. No any term having the its square minus 1. कोणत्याही टर्मचा स्क्वेअर -1 नसतो. नो एनी टर्म having its square minus, therefore it not equal to. Therefore a is a root minus plus or minus root 3. Put it in equation 2. Therefore b equal to minus root 3 by a. A means plus or minus root 3. आणि काल सांगितल्याप्रमाणे हे बघा रूट, आता इथं रूट 3 कॅन्सल होईल आणि मायनस प्लस मायनसमुळे ह्या प्लस मायनस होता मायनस प्लस 1 होणार. फक्त b ची व्हॅल्यू काय आहे -+1. देअरफॉर आन्सर काय तुमचं, देअरफॉर अंडर रूट 2 minus 2 root 3i equal to a plus bi. That is a is, what is that? A is plus or minus root 3 plus minus or plus b ची व्हॅल्यू काय minus or plus 1. It is the answer. bi 1i is the answer. समजते का? हा क्वेश्चन लक्षात ठेवा. आता आपण आणखी काही याच्यावरचे एक्झाम्पल्स तुम्हाला घेऊया आणि मग तुम्हाला होमवर्क देतो. ते होमवर्क तुम्ही काय करा, सॉल्व करा. -16 बघा, -16 plus 3 30i. सेम मी काहीही चेंज करत नाही, मुद्दाम करत नाही, कारण तुम्हालाही समजावं किंवा याच्यात काही असं फार असं वेगळे पण नाही आहे. ओके, बघूया काय इथं फक्त चेंज होत जातील. तिथून पुढे मग क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आपण पूर्ण इरेज करूया. क्वेश्चन नंबर 6, एक्झाम्पल नंबर 6. पण त्यात काय सांगितले बघा, तर -16 प्लस 30i असं हे याचं स्क्वेअर रूट फाइंड करायचं तुम्हाला. काही नाही, व्हेरी सिम्पल. आता सांगितलं पण फार तुमच्या लक्षात आलं असेल, फार सोपं आहे. कसं पहा, हे मी रूट मध्ये पहिला येणार. -16 प्लस 30i squaring on both sides only -16 plus 30i. हे आपण असं लिहित आणायचं, कम्पेअर करायचं. रिअल पार्ट इक्वल रिअल पार्ट म्हणजे काय होणार, -16 इमेजिनरी पार्ट मीन्स 30 2 डिवाइड केला 15 and 15 divided by a. Therefore b ची व्हॅल्यू काय आहे 15/a. पुट आउट करायची इक्वेशन 2 मध्ये. Therefore काय होईल पहा, a square minus 15/a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू -16 इक्वल टू -16. इथं होईल पहा a square minus 225. लक्षात घ्या, 225 चा स्क्वेअर तो 15 चा स्क्वेअर 225 असा होणार. आणि मग क्रॉस मल्टिप्लाय e⁴ 225 इक्वल टू -16. ओके, ट्रान्सफर देअर a⁴ -225 equal to -16a square. Transfer here is a⁴ minus the plus 16a square minus 225 equal to 0. आता 225 ची 225 ची स्प्लिट अशी करायची आहे की ते बेरीज काय आला पाहिजे, 16 यायला पाहिजे. लक्षात आलं का?
आता येतो पहा 2 2 5 आपण काय करतो ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करतो आणि हे 25 9 जार 225 25 9 सव्वा 200 बरोबर का पहा. हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मी काय म्हणतोय पहा. तर हे याला ए स्क्वेअर जॉईन केलो आपण ए स्क्वेअर जॉईन केलो -9 ए स्क्वेअर जॉईन केलो मिडलचं साईन बिगरला त्याच्या अपोजिट स्मॉलरला a⁴ ही नेहमीप्रमाणेच प्लस 25 a स्क्वेअर -9 a स्क्वेअर -225 इक्वल टू 0. Therefore a square as a common plus 25 minus 9 as a common a square plus 25 equal to 0. Therefore a square plus 25 is one bracket a square minus 9 another bracket minus the minus 9 लक्षात ठेवा इथलं जे असतं ते कॉमन काढायचं. तर a square plus 25 equal to 0. a square minus 9 equal to 0. Therefore a square equal to -25 a square equal to 9 हे असू शकणार नाही. इट इज नॉट पॉसिबल. Therefore a equal to plus or minus इथं पुट आउट करायचं. Therefore put it in equation 2 मध्ये पुट आउट करू. b equal to 15 by a means plus or minus 3 ने डिवाइड होते plus or minus 5 3 5 are 15. Therefore आंसर तुमचं बघा. Therefore under root -16 plus 30i equal to a plus ib. a means plus or minus 3 plus or minus 5i is the answer. यानी बीच्या व्हॅल्यू फक्त ठेवायच्या झालं आन्सर. कुठे ठेवायचे इथे ठेवायचे. समजते का पहा. आता तुम्हाला मी याच्यावर काही बेस्ड अशी एक्झाम्पल्स होमवर्क देतो. कालची होमवर्क सर्वच्या सर्व सॉल्व करून दिलेली आहेत. आता तर तुम्हाला मी आज होमवर्क देतो त्याच बेसवर म्हणजे हा पॉईंट आपला संपेल. नेक्स्ट लेक्चरला पुढचा जो पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करूया. ओके. होमवर्क आहे पहा 15 - 8 आहे होमवर्क. First 15 - 8i. Second 2 plus 2√3i. Third 18i. लक्षात घ्या 18i असेल ना तर तुम्ही काय करणार हे कन्व्हर्ट करून 0 + 18i असं तयार करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके. फोर्थ 3 - 4i and fifth 6 + 8i. एवढी एक्झाम्पल सॉल्व करून मला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा.